कळवण न्यूज। कळवण तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी नद्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे। तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील चणकापूर व अर्जुन सागर धरण लाभ क्षेत्रात सलग 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने धरणातील साठ्यात वाढ झाली आहे। त्यामुळे दोन्ही धरणातून गिरणा व पुनद नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। बुधवार रात्र व गुरुवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू राहिल्याने चणकापूर धरणात 60% पेक्षा जास्त पाणीसाठा झाला असून धरण लाभक्षेत्रात संततधार सुरू असल्याने धरणातून गुरुवारी दुपारी 1 वाजता 26,672 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अर्जुन सागर धरणात 70% पाणीसाठा झाला असून पावसाचा जोर कायम असल्याने धरणातून सकाळी 6 वाजेपासून 12,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू होता। दुपारी 12 वाजेनंतर 6,866 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तालुक्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने गिरणा, पुनद, बेहडी, मार्कंडे नद्यांना पूर आला आहे। तालुक्यातील सर्व प्रमुख धरणांसह छोटे मोठे सिमेंट केटीवेअर 100% भरून ओव्हरफ्लो झाले आहेत। धरण लाभक्षेत्रात पावसाच्या पाण्याचा जोर कायम आहे। त्यामुळे तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी सतर्कतेचा इशारा देत नदीकाठचे नागरिक व इतर प्रवास करणारे नागरिकांना आवश्यक असल्यास घराबाहेर पडावे, जनावरे सुरक्षित जागेस स्थलांतरित करावे, नदीकाठी कोणीही जाऊ नये अशा सूचना केल्या आहेत। प्रशासनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। कळवण नाशिक रस्त्यावरील आठंबे शिवारात बेहडी व मार्कंडे नदीच्या संगम असलेल्या ठिकाणचा पूल पाण्याखाली गेल्याने दिवसभर वाहतूक ठप्प झाली होती। सदर वाहतूक अभोणा मार्गे वळविण्यात आली होती। तसेच कनाशीकडून कळवण येणाऱ्या रस्त्यावर कळवण, नाकोडा व एकलहरे शिवाराच्या हद्दीतील गिरणा नदीवरील पुलावरून पाणी सुरू राहिल्याने वाहतूक वळविण्यात आली होती। कळवण आणि परिसरातील ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कळवण न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।